शिंदे साहेबांचे जे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं काम पाहतात बीडचे विलास मस्के यांच्यावर एक गुरुवारच्या संध्याकाळी म्हणजे शुक्रवारच्या सकाळी 1 वाजता प्राणघातक हल्ला झाला। त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याला 36 टाके पडले। त्या संदर्भात मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व एसपी साहेबांचं पण बोलणं झालं। त्या संदर्भात साहेबाला भेटायला मी आलो। काय कुणी हल्ला केला होता नेमकं? हल्ल्यामध्ये एक संशयित आरोपी त्यांनी पकडलेले आहेत। पोलीस डिपार्टमेंट खूप चांगलं काम करत आहेत, त्यांची पण मदत आहे। साहेबांनी स्वतः सांगितलं की राहिलेले आरोपी मी 2-3 दिवसामध्ये पकडतो म्हणून। तुमचे दोन्ही कार्यकर्ते तुमचे जे आहे चर्चा आहे काय नेमकं? नाही, तो माझा कार्यकर्ता नव्हता आणि अगोदर माझ्यासोबत होता पहिला, पण आता माझ्याकडे 1-1.5 वर्षापासून माझ्यासोबत नव्हता तो। पोलिसांनी खंडणी संदर्भामध्ये सुपारी संदर्भामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये काय पोलीस अधीक्षकांनी चर्चा केली आहे? नेमकं प्रकरण काय आहे? राजकीय वादातून घडले का वैयक्तिक वादातून हे सगळं प्रकरण घडले? या सगळ्या संदर्भात पोलिसांनी तुम्हाला काय? नाही, आता पोलीस पूर्ण त्याची माहिती घेत आहेत। सगळे आरोपी निष्पन्न झाल्यानंतर पकडल्यानंतर आपल्याला सगळी माहिती पूर्ण मी देईलच। पण तसं तर काही राजकीय त्याचं हे नाही, पण यांचे काही असतील याची काही मला माहिती नाही। एवढी पूर्ण माहिती भेटल्यावर मी तुमच्याशी बोलतो। पोलिसांनी काय खुलासे तुमच्याकडे? पोलिसांनी पहिल्या दुसऱ्या दिवशी संशयित आरोपी एक उचलला आहे। बाकीचे पण आरोपी ते लवकरात लवकर अटक करतील आणि तसं केलं तर आपले बीडचे नवीन एसपी आल्यापासून आपल्याला बी माहिती थोडं कायदा सुव्यवस्थेवर चांगलाच त्यांनी पकड घेतलेली आहे।